हाय हॅलो नमस्कार, मी सुरेखा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर आज धनत्रयोदशी आहे. तुम्हाला सर्वांना धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस. धनत्रयोदशी आपण साजरी करतोय. तर धनत्रयोदशी म्हणजे धन्वंतरी देवीचं आपण पूजा करतो आज. तर धन्वंतरी देवी आपल्या आयुष्यात सगळं सुख समृद्धी आनंद भरभरून द्यावे ह्यासाठी आपण या दिवशी पूजा करतो. आजचा दिवस कसं जात आहे ते पण तुमच्या सोबत शेअर करते दिवसभर. कटिंग करून आलंय, किती छान दिसायला लागले. आता केस वाढलं होतं जास्त, तर आता छान वाटते. उष्मा दे चेअर, तिला दे चेअर, तिला दे. सात्विक पण कटिंग करून आले. दोघं भांडायला लागले चेअर मुळे. हाय कर. पाक तयार होते आणि MTR गुलाबजामुन करते. 36 पीस होते एकामध्ये, पण माझ्याकडून 30च होते. आणि हे मळून ठेवलंय थोडंसं मी. आता गोळा बनवून मग जामून तळून घेते. तर मी गुलाबजामुन बनवून घेते आता. हां, सोडल्यानंतर एकदम साईज डबल व्हायला लागले. किती छान फुलले बघा. तिथे बघा तुम्ही, किती छोटे गोळा आहे. आणि इथं त्याला सोडलं तर आता हे सगळं एकच कलर गोळ्यात घेऊन यायच्यापर्यंत तळून घेते. इथे किचनमध्ये खूप गरमी व्हायला लागले आणि माझ्या पिल्लो पायाला धरून उभं राहायला लागले घे म्हणून. तर ते तेवढं राहिलेला तळून घेते, मग पिल्लो सोबत जाऊन बसते तिकडं. हे येताना बनाना पण घेऊन आले. किराणा तेवढंच घेऊन आले. आता हे काढून ठेवते एका डब्यामध्ये. सगळं आवरून ठेवलं चिवडा बनवण्यासाठी, पण असे कढीपत्ताच नाही आहे. त्यामुळे आता खाली जाऊन मला कढीपत्ता आणावा लागेल. कढीपत्ता एकच आणायला गेले, पण मी हे पण घेऊन आले. आता चला बनवते. आता मी बनवणार आहे भाजके पोह्याचा चिवडा. भाजके पोहे अर्धा किलो घेतले. ते ऑलरेडी भाजलेलंच असते. तर इथं थोडंसं जिरा आणि लसूण चेचून घेतले. तर काजू, मक्याचं पापड आणि शेंगदाणा, फुटाणा थोडं कमी आवडते म्हणून थोडंच घेतलं. आणि कढीपत्ता, एवढं आपल्याला चिवड्यासाठी लागणारं साहित्य आहे. आणि सुक्या मसाला तर मी घालतानाच दाखवते. हे सगळं आपला मेन लागते आणि बेसिक आपल्या मसाला रोजचं टाकायचा. आणि असलं तर चिवडा मसाला पण टाकायचं. तर आता तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात आधी शेंगदाणा टाकून व्यवस्थित ते लालसर रंग यायच्यापर्यंत तळून घेते. तर असं तळून घेतलं तर खूप छान कुरकुरीत लागतात शेंगदाणा, त्या टेस्ट छान असतात. तर त्यानंतर मी काजू पण त्याच पद्धतीने तळून घेते. थोडंसं लाल ब्राऊन यायच्यापर्यंत तळून घेतले. ते झाल्यानंतर फुटाणा पण टाकून
थोडंच भाजून घ्यायचं फुटाण्याला, कारण ते ऑलरेडी भाजलेलंच असते, त्यामुळे थोडंच भाजून घ्यायचं. आता फुटाणा तळून झाले, त्यानंतर मी मक्याचं पापड पण टाकून आता ते पण तळून घेते. सगळं छान तळून घ्यायचं, ते तेवढंच महत्त्वाचं असते. तर ते तळून झाल्यानंतर मी आता कढीपत्ता पण टाकून तळून घेते. कढीपत्ता थोडं लांबूनच टाका, त्यामुळं तेल उडू शकतो ना, त्यामुळं लांबून टाका. आणि त्यानंतर लसूण पण असं तळून घेतले व्यवस्थित. सगळं आता मिक्स करायचं भाजके पोहेमध्ये. हे भाजके पोहेचं चिवडा बनवायचं खूप सोपी आहे, तरीसुद्धा मी कशी करते ते तुमच्यासोबत शेअर करते. तर आता छान हे मिक्स करून घेते. सगळं मिक्स करून त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये फोडणी घालायचं. चिवड्याला फोडणी देण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं. त्यानंतर अर्धा चमच मोहरी आणि जिरेचं पावडर टाकले, थोडं क्रश करून. त्यानंतर चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट आणि चिवड्याचा मसाला टाकायचं. ते सगळं टाकून मग भाजके पोह्यामध्ये आपण ते टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं. चिवडा मग रेडी होतं आहे आपलं. आता चिवडं तर करून झाले, तर मिस्टरांना टेस्ट करायला देते आता. तर त्यांचं रिॲक्शन कसं असतं, टेस्ट आहे का नाही त्यांनी सांगते. तिखट आणि मीठ, तिखट मीठ पण बरोबर झालं का? त्यांनी ऑफिसचं काम करते, मीटिंगमध्ये आहे, त्यामुळे जास्त काही बोललं नाही आहे. पण छान झालं आहे तिखट आणि मीठ. तर तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करू शकता रेसिपी. आता चिवडा आता दोघं पिल्लू झोपले, त्यामुळं मी आत्ताच रांगोळी काढून घेते. त्यांनी तिकडं पैरीवर जातात चढून, कुठंतरी पडून व्हायचं भीती वाटते, त्यामुळं मी आत्ताच रांगोळी काढून घेतले. तर रांगोळी जमले का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आवडलं का नाही रांगोळी. मी असं हातांनीच ट्राय केलं, कुठलेही डब्बा वगैरे काहीच वापरलं नाही आहे. फक्त चहा गाळायचं गाळणी एकच वापरलं आहे. तर जमले का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. असं खूप छान रांगोळी काढून झाले. लाडू नाही आहे बाळा, ते पाक अजून थोडं जास्त करायला पाहिजे होतं. सगळं पाक जामूनमध्येच मुरलंय. लाडू ना, लाडू नाही आहे पिल्लू, ते जामून आहे. खायचंय का तुला? थांब देते, खा मग. भाऊ पाक मुरले का सगळं मध्ये? हा, छान छान छान. कसं झालंय पाक, मुरले का नाही? आता मी असं सिंपल रेडी झाले. दिवा लावायचे कसे दिसते मी कमेंटमध्ये सांगा. असं सिंपल साडी अजिबात बघत नाही, लाईट वेट साडी आहे. सगळ्यात आधी दिवा लावून घेते, दिवा प्रज्वलित करून मग नंतर आरती ओवाळून घेते. आजच्या दिवशी धनत्रयोदशी आहे, त्यानिमित्त त्रयोदशी म्हणजे 13 दिवा असते, त्यामुळे 13 दिव्यांनी मी आरती ओवाळून घेते. आता सगळं दिवा प्रज्वलित करून घेते आधी.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम शांती शांती. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. देवी सगळ्यांना आरोग्य आयुष्य आनंद सगळं भरभरून दे. ते तिन्ही तरी खराब निघाले, हे तर चांगलं निघू दे. वाव किती लवकर थांबत आहे ना. दिवाळी असं बस खाली. आम्ही उद्या गावाला जाणार आहे, त्यामुळे आज इथं दिवाळीचं सेलिब्रेशन केलंय. तुम्हाला सर्वांना खूप खूप दिवाळीच्या आणि धनत्रयोदशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी दिवाळी. सगळ्यांच्या दिवाळी चांगला आनंद सगळं भरभरून होऊ दे. तर आजचा ब्लॉग पण इथंच एंड करते. आय होप तुम्हाला हे ब्लॉग आवडलं असेल. आवडलं तर प्लीज एक लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन माझं नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. काळजी घेऊनच फटाके वाजवा. बाय.